नाराजी नाही, काही संशय आहेत. ते संशय कोर्टामध्ये झाले की सिद्ध होईल ना. ठाकरे गट असं म्हणतोय की आम्ही खरे विचार पुढे घेऊन जातोय, वारसा सांगण्याची गरज नाहीये. आम्ही खरे विचार पुढे घेऊन जातोय आणि आम्हाला जनतेला सांगण्याची गरज नाही की वारसा कोणाकडे. आता खरा विचार जर घेऊन पुढे जाणारे असते तर काँग्रेस बरोबर त्यांचं जी काय वाटचाल चालू आहे, ज्या काँग्रेसच्या विरोधात बाळासाहेब होते, ती वाटचाल त्यांची खरी का आमची खरी. याच निवडणुकीमध्ये आपल्यावरती देखील संशय व्यक्त करण्यात आला होता. अनेक आपल्याच नेत्यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देखील केली होती. त्याला नेमकं काय उत्तर देणार आता? त्याला म्हणजे शिशिर शिंदे ना. शिशिर शिंदे आता दल बदलू आहे आमच्यातला. शिवसेना, नंतर मनसे, नंतर पुन्हा शिवसेना आणि पुन्हा आता इकडे. तो मला शिस्त आणि निष्ठेचा धडे काय देणार शिशिर शिंदे. वायकरांच्या विजयावरती अमोल कीर्तीकर यांनी जे आक्षेप घेतलेले आहेत त्याकडे तुम्ही कसं बघताय? अनेक तक्रारी त्यांच्याकडनं केलेल्या आहेत. ह्या आक्षेप आहेत ना, या वृत्तपत्रातून किंवा माध्यमातून चर्चा करण्यात काय अर्थ नाही. जे काय तुम्हाला सांगायचं आहे ते कोर्टाला सांगा. कोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन वगैरे करणार आहेत. मी त्या पक्षामध्ये नाही, कळलं की नाही. मी अमोलच्या बाजूने निवडणुकीत प्रचार केला नाही, रवींद्र वायकरच्या बाजूने सुद्धा प्रचार केला. मी ज्याच्या बाजूने प्रचार केला असता तो उमेदवार 50-60 हजारांनी निवडून आला असता. वायकरांना भेट येऊन तुम्ही शुभेच्छा दिल्या. वायकरने माझी भेट घ्यायची. वायकर एवढा कोण मोठा दाखवून दिला. आधी जिंकून आल्यानंतर माझ्याकडे यायला पाहिजे. नमस्कार. अमोल कीर्तीकरांनी जे आक्षेप घेतलेले आहेत ते तुम्हाला व्यक्तिशः पटतायत का? मला हे बघा, त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही. त्यांना जे काय वाटतं त्यांनी कोर्टाला सांगावं, कोर्टाने निर्णय घ्यावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.